माझा धंदा बंद पडला. गैरसमज करून घेऊ नका. धंदा म्हणजे हॉटेलचा धंदा. कुणी येईना बाहेर, कुणी दिसेना. आता काय करावं? माझा परपंच घरदार कसं चालत मला काहीच समजेना. मी डोकं चालवलं. ज्याला विचारवतो म्हणतो मी चाललो पुण्याला. अरे बाबा, पुण्याला जाऊन करतात का? तर कंपनीत काम धंदा करतो म्हणे. बापरे, चला आपणही जाऊ पुण्याला आणि आपणही कंपनीत काम करू. पण इकडे आले तर बघितलं की 12 तास काम करावं लागत बाबा. हो कंपनी तेव्हा कुठं ते 400 500 700 रुपये रोज भेटतो. नाही 500 रुपये रोज भेटतो. नाही लय झाले ते. कमीच तुमच्या पाठी कोण गेलं पुणे शहराकडे कामधंद्यासाठी? सांगा बरं. कधी कंपनीत कामाला गेलं का? 10-12 हजार रुपये महिना भेटतो. त्याच्यामध्ये पीएम काढतो, त्याच्यामध्ये घर भाडं भरावं लागतं. खावा किती, ठेवा किती, आणि मग उरलेले घरी पाठवावा किती. मी म्हटलं नको बाबा, हे बंद करावं, हे कंपनीत जाणं बिना. आता काय करावं? असं डोकं चालवलं. खेड्यापाड्यावरून पुण्याकडे काम धंद्याच्या शोधात लोक येतात. यांना गाजवायचं, यांना फसवायचं, पैसे काढायचे. चला बघू एखादं गिऱ्हाईक आज भेटतं की काय. एखादं येड पाड खेड्याकडून आलेलं असतं. बायको घरचे म्हणतात जा बाबा भरपूर कमवून आणा पुण्याकडून, पण काहीच नाही. सकाळपासून पुणे शहरामध्ये फिरू लागलो. चहाचे हॉटेल सापडत राव. काय एक पस्कारास पैकी बघा तुला समालय मारून पेशल पाठव बरं लवकर. सुंदरी ग कुठं चालली ग उन्हाची, केवड्याच्या वनामध्ये नागिन डुलती, केवड्याच्या वनामध्ये नागिन डुलती. इच्छा झाली माझ्या मनाची सुंदरी ग कुठं चालली ग उन्हाची. चटक चटक घुम. तुम्ही बोलता का बुधवार पेठेमध्ये येऊन गेलो का? बुधवार पेठे काय माझं घर आहे. घरी बोलता कोणाच्या घरात घुसून गेलो काय? नाही हो पाहुणं. अरे बाई का बाई ओळख नाही पाळत नाही कुशल माणसाला बोलून घेता तुम्ही. तुम्हाला काही वाटत नाही? वाटत नाही म्हणजे घेणं नाही देणं नाही. कुशाल कंदील लावून हातात देणं काय? दिव्याची वाद वातीचं नाव कधी घ्यायची? नाही ना आपण ओळख नाही पाळत नाही पाके माणसाला कोण बोलून घेतलं काय? कोण आहे तुम्ही? अहो तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला चांगली ओळखते. मला काय माहिती पहिल्यांदा पुणे शहरामध्ये. अहो तुम्ही पहिल्यांदा आलाय, पण मला ही 10-12 वर्ष झाली मी पुण्याकडे आले. अहो तुमचं गाव पलीकडून आणि माझं गाव अलीकडून. म्हणजे माझ्या गावाकडचे का तुम्ही? अरे वा, माझ्या गावाकडचे? हो. नाही आता लोक कधी पाहिलं नाही. मी 24 तास गावातच राहतो. अहो काय करा, तुमचे वडील रोज येतात करतात आणि निघून जातात. काय करता? अहो जेवण खावण करतात, उठतात बसतात, काय गप्पा गोष्टी करतात आणि निघून जातात. माझ्या आईचं खूप मोठं काय मन. नाही माझ्या बापूचं बिल मोठं आहे तसं मन. माझी आई कुणालाच नाही म्हणत नाही. खानदानी घर दिसतो तुमचं. आमचं घराला लय मोठं. अहो रस्त्याच्याच करायला आमचं घर आहे. कुणी बी आलं तर आई म्हणते त्याला पाणी पाजावं, चहा पाजावं. असं ना? असं म्हणजे कुणाला नाही म्हणत नाही जेवणा खावण्याला. असं माझ्या बापाची तुमच्या आईची चांगली ओळख असेल. अहो चांगली काय सांगतात. एक दिवस असा नाही का तुमचे वडील हाजरी लावायला येत नाही. असं ना? अर्ध्या रात्री कधी माझा बाप येऊ द्या तुमच्या आईनं ताटच करून दिला जेवणाचं. हो खानदानी घर दिसतो बरं का तुमचं. म्हणजे माझा बाप रोज यायचा. आईची तुमच्या म्हणजे माझ्या बापाची जास्त ओळख होती. ऐक तरी म्हणलं तुमचं नाक माझं नाक सारखं सारखं नाकाकडे घुसायला लागले. बरं तिकडं काही म्हणा बाई. ओळख म्हणजे माझ्या गावाकडची मला काय अजून ओळख पटाना बा. तुम्ही माझ्या गावाचं नाव सांगा बरं. तुमच्या गावाचं नाव ते हे ते माझ्या गावाचं ते वाकवली. की नाही? वाकवली. तुम्ही कुठं राहता? अलीकडून माझं गाव. अलीकडून तुमचं गाव? ते फाकवली तर नाही हो? बरोबर. जवळ जावं वाकवली फाकवली गणवली कुथवलीच्या अलीकडं. चाललं काही म्हणा. माझं नाव माझ्या गावाचं नाव सांगितलं बरं. माझं नाव सांगा. तुमचं नाव ते हे ते माझं नाव ते खुपशा. ओळखलं की नाही? खुपशा. आणि तुमच्या वडिलांचं नाव? खंडू खुपशा. तुमच्या भावाचं नाव? वरून खुपशा. ओळखलं की नाही? काय बाई काय हो
मला आवडलं बुवा. माझ्या गावाकडचा माणूस भेटला अहो दगडाच्या गाठी भेटी होतात बरोबर आपण तर माणसासारखी माणसं आहे माणसं आहोत थोडं आपलं गाव थोडं पुणे शहर आहे की पुणे नाही? शहर हा मला लय आनंद अहो गावाकडची कुत्री जरी भेटली तर मला आनंद आहे. ए, कुत्री का तुम्ही कुत्री नाही हो बोलण्याचा उद्देश झाला बरोबर बोलले हा, पण काही म्हणा मला आनंद झाला पण मला असं म्हणायचं मग तुम्ही एकटी बाई माणूस तिकडे का बघू होते अशी अहो काय करायचं पाहुणं माझ्या बहिणीशी कुणी लग्नच करत नाही हो हे तिच्या काय तुम्ही बी बोलले बाई बोलून बोलून काय बोलले तुम्ही बी का? अहो आजकाल पोरांना पोरी भेटाना आणि तुम्ही पोरीचं लग्नाचं एवढं टेन्शन घेऊ लागली अहो पोरी भेटना कशा भेटना दारुड्याला कुठून पोरी भेटन हा तेही हा एखाद्या दारुड्याच्या गळ्यात बांधले आणि त्यांनी सगळी आमची प्रॉपर्टी विकली तर बरोबर बरोबर पण मला असं म्हणायचं बाई तुमच्या बहिणी बरोबर कोणी लग्न करते ना 5-50 हजार रुपये कुणाला हुंडा द्या हुंडा 5-50 हजार कुणाला हुंडा द्या कुणी तुमच्या बहिणी बरोबर लग्न करत अहो हुंडा कुठे आहे कमी आमच्याकडे 4 बुंगले आहेत पुणे शहरात नेमकं बुंगली आहे का बंगली बंगले बंगली असतील तेच म्हणलं पुणे शहरामध्ये काही नवीन सिस्टीम काय म्हणलं बुंगलीच्या हा, आणि 50 एकर बागायती शेती ती ही काळी भर काळी भोर हा, एक तुकडा बी असा गोरा पण नाही नाही हो माझी पीक तर है बसा बस आणि विहिरीला पाणी आहा. नाही आता हे काळी भोर जमीन आहे पीक चांगलं आणि ते विहिरीला पाणी आलं एवढं आणि आई वडिलांनी दिलेलं हा? डबुलं जुन्या काळातलं ते बी मग बँकेत ठेवलेलं आहे. ते बी बँकेत ठेवलेलं आहे हा, अरे बापरे 50 एकर शेती शेती काळी भर रोडच्या कडेला गुंठा मंत्री आप्ते मंत्री कप्ते मंत्री असं ना वा 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 वा. एवढं देऊ ना तुमच्या बहिणी बरोबर लग्न करत नाही करत नाही कोणी तिला मुद्द्याची जागा नसेल ऐ, ना? मुद्द्याची जागा मुद्द्याची जागा म्हणजे चेहरापट्टी बरोबर नसेल माझी बहीण सुंदर आहे सोजवळ आहे एकदम चवळीच्या शेंगासारखी बाई मी स्वतः हुंड्याचा नवर देऊ काय सांगा स्वतः हुंड्याचा नवर देऊ तुम्ही कशात लग्न माझ्या बहिणीशी आई बाई तुम्ही बोलून घ्या तुमचे बोलू? हा, बोलून घ्या बाई करू नका काय नाव आहे करू नका करू नका अहो माझ्या आई वडिलांनी नाव ठेवलं प्रेमाने करू नये का करू नका हा तो पण नाव वा, वा, वा. करू नका करू नको माझं बी तसंच नाव आहे काय नाव आहे तुमचं केल्याशिवाय राहू नका काय छान नाव आहे मग काय करता आता नाव बदलणं पडतील का नाही केल्याशिवाय राहू नका करू नका आणि केल्याशिवाय राहू नका बोलू का तुम्ही तुमच्या बहिणीला बोलूनच घ्या बाई करू नका या बाई नका करू या, या, या. वा रे वा चांगलीच पोरगी दिसते तुमच्या आल्याबरोबर खेळकूदच करायला लागली माझी बहीण रोज खेळकूदच करते हा ना? हा. हा, वा 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 बारीक पोरगी तिला म्हणा झटका कमी कर म्हणा थोडा काय बोला. अहो, बापरे. अहो, काय सांगा तिच्या कमरेत गॅप आहे सारखी अशीच करीत राहते सारखी सारखं असं चालू हा, राहतं सारखी असंच चालू राहतं. हा, बरे बुवा आता हे सगळे रोग पाहिले पण हे झटके रोग नाही पाहिला बुवा आता अहो डॉक्टरने सांगितलं लग्न झालं की हो आजार बंद होईल म्हणून तिचा हा? हा, लग्न झालं आजार बंद होईल बंद होईल आणि कमरेचा झटका तिचा भावा बंधन माझा चालू काय राहील सांगता येते बाबा मग एकच काय नको आता हे काय उद्योग होते आता हे आजार आहे असं. आजार म्हणजे कमरेत गॅप आहे ना पण लग्न झाल्यावर तो गॅप भरून निघत म्हणे तुमच्या घरात चपात्याची कमीच नसा ना तुमच्या हातात एका लाटणी दिलं का चालूच हो, राहायचं पुऱ्या गावाला जेव घालती मग ते गावात काही लग्न कार्य असलं ना पुढे आम्हाला आमंत्रण आता तुमच्या बहिणीला पाठवा तर लाटणं हातात दिलं तर काय सारखं अडचण नाही. असं लाटायचं, असं राहिलं ना असं राहिलं यायला जाऊ दे पण तिच्या हातात लाल मिरची देऊ नको बरं का का बरं ते सारखं असं असं चालू होतं तिचं काय बोलता पाहुणे? बेकार काम आहे बुवा. पटली ना माझी बहीण? पोरगी आवडली बुवा. एकच नंबर अशा पोरी बरोबर कोण लग्न करत नव्हतं आवड लग्न करतात हा. हो पण मला भीती वाटती एखादा दारुडा मिळायला भेटला तर माझ्या बहिणीचं वाटलं होईल सगळी प्रॉपर्टी विकून टाकील आणि तिला भीक मागायला लावेल म्हणून दारुड्याच्या हातात देत नाही आता कसं आहे पहिल्यांदा पोरं एवढे दाखवतात सज्जन सोजवळ आणि नंतर आहे ना हळूहळू त्यांचे गुण दाखवायला लागतात मी एकदम बाई खानदानी शुद्ध शाकाहारी पोरगा आहे मी काय सांगता खानदानी शुद्ध शाकाहारी खानदानी गरीब पोरगा आहे मी असं हो काय तुम्हाला नाही ना ते गुन्हा हा. नाही तर दमादमाने पाय पसरवशाल ए, पैसा आला ना तर माणूस हवेत उडतो. दारूचं नाव काढू नका तुम्ही माझ्यासमोर बरं का मला राग येतो का बरं? राग येतो अहो पण का राग येतो हा, मला राग येतो दारूचं नावच काढू नका मी तुम्ही तर माझ्यासमोर. पहिल्यांदा ऐकलं दारुड्याला राग येत असतो म्हणे असं नाही ऐकलं हो बाई दारूचं नावच काढू. मला राग येतो दारूचं नाव बी काढलं मी असं दारू का? मारायच्या समोर बी जात नाही तू वाच सुद्धा सहन होत नाही असं आहे आपल्याला का? जमत नाही आपल्याला ते बरोबर दारू तुम्ही बिलकुल वाच सहन होते फक्त प्यायची सवय थोडीशी
काय म्हणतात ते वासच सहन होत नाही मला पैसे सवय बी नाही विचारू का तिला हा, ते मुलीला म्हणा मी आवडलं का. बाई करू नका. अगं तुला मुलगा आवडलाय का? काय सांगावं, रातभर मला धरी ती म्हणून मी तिच्यापासून लांबच राहते. मला लय बे वाटतं. कधी आम्ही जवळ जवळ झोपत नाही. तिचा झटका रातभर नुसते घेती झटका. तू हिला बाई माणूस बी कळत नाही का तू नाही हो. अहो तुमच्या भेटली ती अहो, नाही 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 तिच्या का कपश मिळवायचा विचार तेव्हा ती काय करावं बोलली ना. ए बाई अरे मम्मी लग्नाला म्हणते ना. हा. नाही, 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 नाही. ए बाई, काय करायचं खानवाटा पडलं बोलून बाई चाल बेकार काम आहे रातभर प्यामळून जाते मी. हा. आणि दिवसाने प्यामळून जाते तिच्या घरच्या. ही आई टायमाला माझं मोसम का तोडायची नाही ना. नाही हो. हा बरं का हे. मोसम कशी तोडी? मी 8 घंटे बाहेर कंपनीमध्ये ड्युटी जातो आणि ती इकडे घरात 7-8 जण घेऊन बसायची नाही तर काय सांगू नका. या करत काय म्हणतात. रोज मी बी येते ना कामावून घरी तर रोज 50 जण बसेलच राहतात. बरंच खानाने गर्दीच तो तुमचं आमचं खानदान लय मोठं. तुमचं सगळंच मोठं आहे हा. आणि तो झटका बी लय मोठा आहे. एका झटक्यात व्हाय तिकडं. तू आहे इकडं बाई. अरे काय बेकार जनावर सापडला ते पोरगी आवडली मला पोरगी आवडली ते कसं काय असं राहतं एवढी प्रॉपर्टी म्हटलं लग्न करावंच लागेल. इकडे हिला तयारी करायला पाठवलं. डॉक्टरने सांगेल रे लग्न झाल्यावर तिचा जॉब भरणार आहे. मग तुमचं चालू होतं. अरे इकडे कपाशी आयला लईच मजा करायची सवय होय पुरीला. मजा बाई. अहो तिची मजा पार 50 लोक रोज येतात म्हणते मी. जेवढी अशी मजा करणार तेवढं बरं आहे. नवरा बायकोची भांडणं कमी होता हसून खेळून संसाराला राहता. संसार 100 वर्षात असू द्या असं चांगला सुरळीत पार पडतो आहे की नाही. असे ते बरोबर बोलले. हा मग हसून खेळून संसार करावा. पुरीचं मला काय राग नाही आला पोरगी चांगली चांगली. एकच नंबर पोरगी. बरं. तुम्ही आजच लग्न करा. आजच्याच लग्न. आजच्याच लग्न लग्न 10 वाजता लग्न लग्न 11 वाजता वरात बरं. आणि 12 वाजता घरात. काय? स्वागताची तयारी करावं अहो लागतं. लग्न झाल्यावर जेजुरीला जावं लागतं, दर्शन घ्यावं लागतं. तेही दर्शन मी सगळ्या देवाचं दर्शन घेईन पण पहिले स्वागत उरकून घेईन. काय? कसं आहे नवरी पोरगी पहिले चेक करून पाहावं लागतं. अहो ती काय काय म्हैस आहे का? अरे काय म्हैस करते तू. साधा आपण बैल बाजारात गेलो तर म्हशीची शेपूट वर करून पाहतो. ती म्हैस आहे का? हा? म्हैस नाही हो जाऊ दे तुम्ही लग्न करा बरं पहिले. लग्न आपण आज वार रविवार सगळ्या बँका बंद असतात. आज सरकारी सुट्टी. आमचं सगळं पैसा पाणी बँकेत आहे. बापरे आज सरकारी सुट्टी काय माहिती बघ बाई आपण सोयरे माणसं झालो. बरोबर. काही लाजू नका. मी बी काही लाजत नाही. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला हा. माझ्याकडं 25,000 पडेल. काय 25,000? 25,000 हा. पडेल. तेवढे पैसे घ्या हा. लगेच लग्न करा. द्या, द्या. हा ब्राह्मणाला बोलून घ्या. बुंदी करा थोडीशी गोड गोड 10-15-20 लोकांना देऊन द्या आणि आजच्या आज लग्न करा बाई. बर पाहुणं हा? आजच्या आज लग्न. हा. पण पाहुणं आमच्यामध्ये एक रीत आहे. कोणती रीत? नवरीचे कपडे नवरदेवाने घालायचे आणि नवरदेवाचे कपडे नवरीने घालायचे. हा? हा नाहीतर नवरदेव मागेपत मरतो. नवरदेवाचे कपडे नवरीला हा नवरीचे कपडे नवरदेवाला. लग्न कोणत्या जातीचे आहे तुम्ही? आमची जात लय मोठी. यायला तुमचं सगळंच मोठं आहे. आमचं छोटं पडलं. काय? काय म्हणेला? बाई ते पैसे दे मान्य करायचं लग्न. पैसे हा. कधी दिले? हा? कोणी पाहिले? तुम्ही पाहिले गेले देताना पैसे? अरे काय डोकी बिकर पडली का काय? आता पैसे दिले मी तुला. ऐका बा, तुम्ही पाहिले का? नाही पाहिले ना? पुन्हा कानाचा माझ्या डोक्याला हे करू नका. माझ्या एकदा उठलं तर बसत नाही. काय? डोकं लय बेकार आहे मी. हा माझं बी उठलं तर बसत नाही. माझी रागाची चिंता दिली बेकार बरं. काय? मी लय बेकार माणूस आहे. मी बी लय बेकार माणूस येतात निघून. पैसे दे. कधी दिले? एका टोल्यात मुतवीन तुला मी तर फाळफाळा. मी जर थोडी वरडले ना सगळे आजूबाजूचे धरून ठोकतील तुला. तिथून नीट निघ. ह्यो माझा चौक आहे. पण काही हो बाईच्या जातीने एवढं लय प्रोटेक्शन भार दिलं नाही. काही झाले का आवाजच देते नुसती. दावा कशाला दावा इकडे बाय दावा नावा. मी लग्न करायला तयार. काढ बाहेर. हा काय काढू? कपडे काढ ना. हा कपडे काढ. काढ. लग्न तर होऊन जाऊ दे. पहिली स्वागत
वाल्या बंद कर ए. काय घातलं बाई अरे काय घातलं म्हणजे काय अहो, ही तर आमची रीत भात आहे. गावात जर मला असं लोकांनी पाहिलं तर गावाच्या बाहेर काढून टाकतील. का बरं काढतील? आणि मग बरं हे बाई एक मोठं आणि एक लहान झालं. एका पेपरला यायचं का? झाकून ठेवायचं. काय दाखवत पण ते वाकलं झालं ना असं. जा. जाऊ का मग जाय मग. पोरीला बोलून घेतलं असतं. अरे बापरे, एक राहिलं ना. काय नवरीनं नवरदेवाची हळद कुटायची, नवरदेवानं नवरीची हळद कुटायची. म्हणजे आता हळद मी मलाच कुठं लागला. नवरदेवानं कुठलेली हळद नवरी लावायची, नवरीनं कुठलेली हळद नवरदेवाला लावायची. मरुस्तवर भांडणं भानगडी होत नाही. राघू महिना तोता महिना सारखा संसार करता. ते चालू स्वागत करून घेतले असते. अरे पाहुणं, का डोक्यावर पडला काय बाबा? 5 मिनिटाचं काम आहे. अरे कधी पोरगी पाहिली होती का नाही? जा. तेवढं 5 मिनिट नाही 5 मिनिट नाही. कोंबडा सारखाच हट. चल. पाठव ना बाई तिला पाठव. पाठवते ना, तुझा पहिलं. तिला नाही पाठवायचं. पाठवते. तिला नाही पाठवायचं का? नाही पाठवायचं. नाही. नाही पाठवायचं तिला. नाही पाठवायचं. तिला नाही पाठवायचं. नाही पाठवायचं. तू तरी चाल. पाहिलं का पाहुणं? खरंच सांगा कसं डोकं चालवलं मी? आवडलं का नाही तुम्हाला? कसे काढले 25,000. अहो तुमच्यासारखे शेतात जातात, 400-500 रुपये कमवतात आणि मग घरी येतात, बायकोच्या हातात 200 देतात, 300-400 दारू पितात. त्याच्यामध्ये एखादा फुकट मित्र असतात पिणारा, गोड बोलतो आणि पितो आणि मग संध्याकाळी म्हणतो ऐ मटण बनव, पैसे दिले ना. आणि ती माता माऊली मटण बनवती, चिकन बनवती, येतो तो मेला मुर्दा पिऊन आणि तिच्या डोक्याला वैताग. तो येतो ना, अजून दुसऱ्या बी बेवड्याला आणतो आणि बस काय बनवलं मटण, बस घेतो खाऊन. माता माऊली वाढी ती निसते पीस रसा टाकला का लगेच सरकी तो मटण टाक, चिकन टाक. माता माऊली सगळं वाढून देते हो, निसत्या रशासोबत भाकर खाते. झोपतो परत तसा. तिच्या तर डोक्याला रोज काढाय, परत सकाळी उठतो आंघोळ पांघोळ करतो. ते 200 रुपये दिलते ना, कुठं आहे ती? तिला वाटत नको भांडण का ना, परत बिचारी काढून देती. परत चाला तो बेवडा जातो पिऊन येतो. जोपर्यंत कामाचे पैसे संपत नाही तोपर्यंत त्या माता माऊलीचा काय त्रास संपत नाही. बघा मग हे बरं का हे बरं? आशांनाच लुटायचं. जे येतात ना चुकून हुकून घरच्यांना ताण देतात म्हणून घरचे काय म्हणतात, जाय ना भाऊ पुण्याला कामाला, जाय ना भाऊ इकडे कामाला. मग इकडे येऊन मी कुठं नीट राहतात होते. बघा आता 25,000 कमवले, अजून थोडा टाइम थांबते आणि बघते. अहो 25,000 चांगले नोकरीवाले कमवित नाही आणि ते 5-10 मिनिटात मी कमवले. अजून थोडा टाइम बघते, वाट एखादं भेटलं तर भेटलं, नाही तर आता महिनाभर आयुष मध्ये खाणार पिणार. हा काही कामाची गरज जात नाही. हे मी केलं ते तुम्ही करू नका बरं माता मावल्यांनो. मग ते अजून थोडा टाइम वाट. बोलता या पुणे शहरात इथं माणिक चौकात जोडीदार पुढे मी आता काय माहिती, जाऊ द्या मोरद्या. माणिक चौकात तुम्ही जात असता पुष्कळ एक घडली झाला मनाला भास आकाशात विदाची कडकडाती गदाची. आगा झाला मनाला भास आकाशा विदाची कडकडाती गदाची. नेसून चंद्र काळा टिपक्याची चोळीवर छान खडी काढली. झाला मनाला भास आकाशा विदाची कडकडाती गदाची. आर झाला मनाला भास. काय चाललंय? या का माहिती तुम्ही खाली पडले? एवढे कसे दिले? बाई घेणं नाही देणं नाही, गप्ती पेन कंदी लावून हातात देणार. काय चाललंय काय तुमचं? काय सांगताय पाहुणा? चाललं का? अहो भरपूर दिवस झाले. अहो गावाकडलं कोणी म्हटलं किती आनंद, असा माझा आनंद गगनात मावळला हो. म्हणजे आपण काय एका गावचे का? आणि मग आणि मग बरं रे बुवा, आता आपण एका गावचे. एकाच गावचे आहोत आपण. हा सुजन हा जयद्र. एक काम करा, तुम्ही माझ्या गावाचं नाव सांगा बरं. अहो तुमच्या गावाचं नाव ते हे ते आपलं ते हमरापूर. हमरापूर. त्याला गावाचं नाव तर बरोबर सांगितलं हो बाई तुम्ही. हा. एवढं मी नाही, माझं नाव सांगा बरं. अहो तुमचं नाव हे ते नीट आठवा हो तुम्ही. हा ना हे ते पठारे नाही का? पठारे. माझं नाव सांगितलं बाई ना, गावाचं नाव मानावं लागून बाई तुम्हाला. पण एक विचारू का तुम्हाला?
तुम्हाला विचारा ना. तुम्ही असं आतल्या पुढल्यासारखं असं म्हणजे नाराज का दिसता हो? चेहरा आहे तुमचा असला? काय करावं, नशिबाला नाराजगीच आहे. माझ्या बरोबर ओळखलं तुम्ही. अहो, माझ्या बहिणीशी कोणी लग्नच करत नाही हो. हा, लग्न करीत नाही? नाही ना. बापरे, इस्टेट काय काय कमवली? इस्टेट? अहो, 4 बंगले आहेत, 5 6 तायाच्या मुंबईला. बर. पुण्याला बी आहे. हा. आणि 50 एकर बागायती शेती काळी भोर. आणि आई वडिलांनी दिलेलं डबुल तेही बँकेत आहे. नाही नाही, मग काय हो बाई, बर का, आज बोलायचं उद्या बोलायचं, बोलूनच टाकतो. काय हो? मी स्वतः हुंड्याचा नवर पटलं तर भय म्हणा, तुम्ही तुमच्या बहिणीला बोलून घ्या, लगेच जायचंय आपल्याला. असं आहे का? हा. बाई वासुंधरा. काय झालं? वासुंधरा नाही माझ्या बहिणीचं. या असं काय भाऊ, कशी दारा पण बोलून घ्या. काय कशी करा? काय तिचं नाव असेल ते कसंही घ्या तुम्ही. वासुंधरा. तुम्ही काय एखाद्या बँड मध्ये होता का काय? पाहिला तुम्ही पोरगी बहीण दाखवायला आणली का काय? चाललंय काय तुमचं? काय म्हणता बँड? हं? बँड मध्ये? हं. आम्हाला खूप इच्छा आहे हो बँड मध्ये जायची, पण कोणी नाही ना. म्हणजे आता ही तुमची बहीण आहे का? ही माझी बहीण वासुंधरा. बोलता येतंय ना? बाई वासुंधरा. आंघोळ केली का? बाई वासुंधरा. तू जेवली का? तुला मुलगा आवडला का? मला वाटलं बोलता येतं, मला वाटलं हिची पडजी लुटून द्यावा लागेल का काय उन्हा तानाची. कशी माझी बहीण? नाही आहे पोरगी, आहे आडव्या गाभ्याची पण कोठ्यात मोठी असं. पोटात मोठी? नाही म्हणजे ठेंगण्या बांधायची आहे बॉस, खात्यात अहो, आमचं काय आहे आमचं? खात्या पित्या घराण्यातली बॉस. तेच ते. पण म्हणजे काम करा ना हो बाई, थांब कशाला आता काही ब्राह्मणाला बोलावून लग्नच लावून घ्या. ब्राह्मण बनवायचं? हा. हिला तयारी पडू? हिला- चहा पाणी नको का? काय चहा पाण्याची घेऊन पासला शेती खात्यातला बरं, माणूस. बरं, बरं. मला मोचूळ पाणी असलं तरी चालन, पुढं पाणी घेऊन बसले गार करू पाणी. नका. हं. आताच जाय आणि वराड घेऊन ये जा. हा, मी सुद्धा मग आता नवर देऊ म्हणून. अहो, हं. पण आज वर रविवार सगळ्या बँक बंद आहे. थोडेसे पैसे असेल तर देशात कामाला उधारी. हे जे सगळं आहे ते तुमचंच होणार. म्हणजे रविवार त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला का तुमचा? विचार आलो तो रविवार का आपल्याच मुळावर आलो. बघा ना आता तुम्ही. जास्त काय नाही, हे 25,000 रुपये घ्या. 25,000. मंडपाला बँडवाला आचार्य सगळ्यांना थोडं थोडं द्या. पहिले लग्न लावा, 12 वाजता लग्न, 1 वाजता घरात आणि 2 वाजता डायरेक्ट घरातच झालं पाहिजे सगळं. आईची कदर. हं. जे नाही ते म्हणतो डायरेक्ट घरात घरात घरात. काय भानगड येते घरात? एका दिवसात सगळं उरकून घ्या हो. असं आहे का? हं. बरं बरं, चला मी आता तयारीला लागते. जा तुम्ही तयारी करून या. लगेच जातो बरं. आणि ते कसं आहे, तेल बिल लावा बरं, कशाला? डोक्याला तेल लावा माझ्या. असं आहे का? नवरदेव वाचा चका चका चमकला पाहिजे ना. असं आहे का? ए. बरं बरं. ए, येऊ. लग्नच करून या तुम्ही. पाहिलं का पाहुणं? माझं नाव काय आहे? माझं नाव काय आहे? तिच्या आईची कदर. डोक्यावर गेलं का? जेवण खावणं करून आलं का बाबा? काय नुसतं टाइमपास करू लागले राव तुम्ही. माझं नाव काय आहे? नंदा. आणि काय आहे माझं का? नंदा. नाव बी नंदा, काम बी नंदा. माझं नाव आहे नंदा आणि फसवा फसवीचा आहे माझा धंदा. बघा पाहुणो, 50,000 कमावले मी. आता बघा यांच्यात कसं लग्न लावून देते ते. बाई त्या बांगल्यामध्ये कुठं कुठं मच्छर जाऊ लागले. अरे एकटं जाऊन धरला मला तिथं. मुतायला बाहेर निघत 4-5 पोर माझ्या मागं पळाले. बरं झालं 4-5 पळाले, नाही तर आमचं गाव लई येडं बाबा. अरे पहिले कारण घ्या राव तुम्ही. पहिल्या नाही, आता लग्नाला सुरुवात करायची. काय परकरची लई बेकार बांधली बाई. काय असं आहे का? सुटली नाही पाहिजे साडी. तुम्हाला फक्त 5 मिनिटं साडी घातली तर तुम्हाला झपणा माता नावाची लागेल. दारू का तुमची म्हणजे सोडून जाते काय माहिती. ते कवा तुला दुखू लागलं बाई. काय? इतकी प्यादार कुठं गाठ बांधतात का? बरं जाऊ दे. बरं, ऐका ना, आता मी वरडी मंडळी बोलवते, नवरीला बोलवते. हे तोंडावरचा पदर तोंड झाकून घ्यायचं. माझी बहीण खूप लाजळू आहे. जे काही करायचं, जे काही बोलायचं, पदर तोंडावर ठेवूनच बोलायचं. हा? तो सगळं काही तोंडावर पदर ठेवूनच करायचं. हा, चालू बरं आहे का आता हे? पदर काढतच नाही. अजिबात नाही. जाऊ दे बघ, बोला तुमच्या बहिणी मी ते नंतर 5 पासून पदर काढतो. चला तोंड झाका. वरडी मंडळी जेवण करून जायचे.
आणि काय आहे रान्ना संग वराडे हो, तुमच्या आईचं भुसकाळ झालं तुमच्या. बाई ब्राह्मणाला बोलवा वराडे हो. ब्राह्मणाला बोलवा ब्राह्मणाला आज तारीख खाली नाही. मग आता काय करावं? काही रेकॉर्ड बिकॉर्ड लावायचं का? तुम्हाला येत असेल तर म्हणा ना, तुम्ही लय समजदार दिसते. आता मग एक काम करा अंतरपाठ धरा टपकन. मला अंतरपाठ कुठे गेला? बरं ते मला एक सांगा मुलीचे मुलं आलेले आहे का? काय? अहो, मुलीचं लग्न झालेलं नाही तर मुलीचे मुलं कुठून येणार? मुलीच्या कलवऱ्या मुलीच्या कलवऱ्या हा. मुलीच्या कलवऱ्या जरा मेकअप करताय. असं आहे का? हा. वा 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 शेकम करतात का मेकअप करतात? शेकअप नाही मेकअप. असं आहे का? हे कसं हसायला आलं गुलू गुलू रे रन्न. चला चला, बरं. टाइमपास करू नका. हा, करू का सुरुवात? करा ना सुरुवात. धन्य मकर कुंभ नीचे तुम ऊपर हम. हे! हे काय भानगड आहे? विदेशातून आणला हा ब्राह्मण. धन्य मकर कुंभ नीचे तुम ऊपर हम. काय भानगड आहे? ब्राह्मण बुवा आपल्या घरी सत्यनारायण महापूजेसाठी म्हणा लग्न कार्यासाठी म्हणा आल्यानंतर आपण त्यांना बसायला पाठ देतो चंदनाचा पाठ. ते चंदनाचा. पाटावरती बसतात आपण मात्र खाली बसतो म्हणून म्हणलेले धन्य मकर कुंभ नीचे तुम ऊपर हम. बर बर, करा सुरुवात. ही तिकडे नादावली का काय कोणला नाही हो, तिला काय दिसतंय का मामाधून? टायमाला लग्न करून पळून करून जायची नाही, नाही, लांबच काय उभी अहो, राहायची? अजून तिला दिसत नाही. असं आहे का? पदर आहे ना तोंड. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बलरं. ती पात्रता अजून यायला वेळ लागणार. बोला. सगळं एकटीच करण्याचा प्रयत्न करू नको आणि ते तुला जमणारही नाही. हा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं सुदेवलग्नं ताराबलं चंद्रबलं समहारं सापचित्त सावरः. काय करा बाई आवडा लवकर आता काय लग्न नाही पैसे दिलेले आहेत, पूर्ण फायदा घ्यायचा. बरं, चालेल. पूर्ण आता लग्न झालेलं आहे, याच्यात फायद्याचा काय विषय बरोबर दाजी, नाव घ्या ना. हा, नवरीची बाजू पडती राहते दाजी, नाव घ्या ना. नवरीची बाजू पडती राहते नवरीनं पहिलं नाव असं आहे का? हे. नवरी लहान आहे, तिला कळत नाही. इकडे बाई. एखादं शिकवायचं ना. बाई सकू दे मला मुको. बाई सकू नाव घे ना. तुमच्या बहिणीचा आवाज असा मनगटासारखा जाडजूड कसा काय? आम्ही रात्री तिचा घसा जाम झाला. बाई सकू गोड खाल्ल्यामुळे बोल झालं. खाली. नाव घे. मांडवाच्या दारी बसले मुतायला. हा? अरे यार कुठं काय करावं हे कळतं का तुम्हाला? अहो, नाव घे दीदी, नाव. हे असं कसं नाव आहे बाई? तुम्ही ऐका ना पुढं. मांडवाच्या दारी मी बसले मुतायला, मुताईला त्याचा गेला वाकडा तिकडं वगळ. वाकडा तिकडे वगळ. मांडवाची दारी मी बसली मुतायला, त्याचा गेला वाकडा तिकडं वगळ. नवरदेव आला, आला. साप म्हणून प्याला आणि चहा म्हणून प्याला. कसं नाव घेतलं आमच्या बहिणीचं? नाव घ्या दाजी. जास्त करतात का आता? लग्नातच जास्त चालू केली तुम्ही. दाजी, आम्ही तर लग्नात पाहिलं का नवरीच्या बहिणी ना नवरदेवाचे कुठंच लपून ठेवतात. हिनं तर मुक्त पाचला. तुम्ही घ्या ना. उभा महाराष्ट्र फिरलो पण असा कानवटा कधीच पाहिलं नाही. बरं झालं तुम्ही भेटले आम्हाला ना आम्ही भेटलो तुम्हाला. तर मग आता देवळीत होती देवळी देवळीत होती देवळी आणि देवळीत होता वटाणा. वाटांना हिलाही नटली पण माझा अजिबात उठाना काय मन उठाना मन अंतकरण. बर बर. अलीकडची पद्धत कशी आहे? कशी आहे? पहिलं कसं होतं मुलीच्या आई वडिलांनी पसंती करायची पण आता तसं नाही. मुला मुलीची पसंती झाली तरच ते लग्न व्यवस्थित होतो तर तो प्रपंच व्यवस्थित होतो नाही तर मध्येच फारकती होती. हे काय हिला काही लांबवलं का काय कोणी?
त्या फिरमानं त्या दिवशी 4 बाया कुस्तीत पाडल्या म्हणून पाडलं. याला मी पाडलंय, याला रोज पाडीची म्हणून आपण एक काम करा, ए. आता मी काय सांगते, काय? लग्न सुरळीत पार पाडलं. आता आम्ही जातो आमच्या गावात, तुम्ही बी जा तुमच्या गावात आणि सुखानं संसार करा, भांडण तंड करू नका. माझ्या बहिणीला जीव लावा, जे काही करायचं पदर तोंडावरच ठेवून करा. हे पहा बाई, मी गरीब माणूस आहे बरं का. जास्त काय त्रास देणार नाही. जास्त काय त्रास देणार हा, नाही. हा, हा. पण आता जो त्रास व्हायचा तो होणारच आहे का? काय त्रास होणार आहे? घरातली झाड झूड भांडी कुंडी शेती खात्यात ना माणूस. जरा तिला दमानं शिकवा, प्रेमानं शिकवा. ताये जाय ना काय स्वागत करायची जाय ना काय आणि ते काय तुमचा बाप मिळाला का कामून काढता? तिचं म्हणजे तिच्या तोंडाच्या अवकाळा झाल्याच नाही अजून, म्हणून ती फक्त छाती पडून रडत होती. कसं आहे, तिला अजून कधी रडवलं नाही, पहिल्यांदा पाहिलं. जातो आम्ही हा. येडी आहे का काय तू? घरात आपण दोघंचे आता. अगं त्याच्या आईचं पंख्या तुझ्या आईचं भुसकाटू झालं. तू इकडे कसा इकडे इकडे गावात मी कुणाला सांगायचो नाही. आपण तो खोबरं केलं त्याच्या इकडे इकडे गावात मी कुणाला सांगायचो नाही. तोंड दाखव मला. भाऊ ये, भाऊ ये. हा भाऊ ये. हा तोंडावर असा पदर ठेवून ये, नाक झापून ये. वा, 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 वा. जाऊ दे आता. आली ही वेळ आली तुझ्यावर. हे कसं झालं पण? ही वेळ कशी आली? कोणता? काय सांगू मित्रा? बोल ना. ती आता आपल्या जवळची बाई उभी नव्हती का? अशी वाटेली उचारी नाकेली शराबी बाई. हा हा ती म्हणजे माझ्या बहिणी बरोबर कोणी लग्न करत नाही. बर मी तुमच्या गावाकडची, हा मला जरा आपुलकी वाटली. बर चला मी लग्न करतो तुमच्या बहिणीसोबत. हा मग लग्नाला होकार दिला तिने बी हा आणि मी पण होकार दिला. बर माझ्याकडचे 25,000 रुपये. बरं. ते आपण वाटणी केली होती 25,000 रुपये. हा हा ते माझ्याकडचे 25,000 रुपये तिने घेऊन घेतले हा आणि गोल 2 दिले. सगळ्या करता संघा काही खर्चाला पैसे. गाडी खर्चायला. अरे हा बरं झालं मी तुझ्याकडे 25,000 देऊन ठेवले होते. पैसे हो हे, तुझी त्या बाईने घेतली. हो नाही माझी शिल्लक आहे. तुझी तर घातली ना तिथं फिरली जवळली. उघड्या शेजारी नागडे गेलं सारखा तुला हे नेलं ते नेलं. आता काय करायचं? हे काढतो पहिले. हा डोकं नंतर चालू पहिले हे काढ. काढतो थांबा. काढलो अरे भाऊ. काढ यार. अरे सांगतो का? काय काढत होता? मी तुला तसं काही करीन का उन्हात आणायचं? आणि तुला तसं करू देईन का उन्हात आणायचं? नाही लागू मला तो एवढा लांब तिथे
कशी काय गाठल सुटायची? मग 25,000 मग 25,000 25,000ला एक पडे डोळे भरून पाव घेते ती. परत नशिबात येतं नाही येत तरी काढ काय. ना, काढ ना, काढ. 3-4 महिने झाले तुला गरम व्हायला लागलं रे. हा. जीवाची धोळी झाली येरवाडीच. हा आता एक कार्यक्रम आहे आता जेवण घरी जाईल जेवण करेल राम राम आलो. त्याच्या बायाने ते घ्या म्हणते, होतीन कधी सारपा सारपा असे यायला लागलं त्याचं. बाई पण कामावर गेली असेल. जाऊ दे बाबा. ए, तू त्या बाईकडून पैसे काढायचे का नाही काढायचे तुला एवढं सांग. तू एक काम कर ना यार. मैंने पण क्या आइटम दिख रहा यार. ठीक आहे. त्या बाईला काहीतरी डोका चालू आणि हे सगळे काही ना काही तू पैसे काढ. 50,000चे 1 लाख काढ, 1.5 लाख काढ. पण मरतो निशाच्या वेळी आपल्याला येड्यात बनवलं तिने. आणि एका चिल्लर बाईनं आपल्याला फसवलं. तिला तू काहीतरी गुंतवणूक कर तिला कर काही ना काही. म्युनिसिपाल्टी म्युनिसिपाल्टी करतो आणि बराबर नला न भिडवतो आणि गणित गोटी गुळवतो. हा असंच कर. त्या बाईला सांगायचं काय? हा तुझा बंगला अतिक्रमणात आलेला आहे. हा. आम्ही अतिक्रमणाचे साहेब आहे. हा. आणि हा बंगला पाडायचा आहे. बरोबर. तेही बुलडोझर आणून बंगला पाडायचा आहे. बरोबर. आणि त्या बाईला सांगायचं काय? साहेबांना मराठी अजिबात बोलता येत नाही. साहेब फक्त इंग्रजी भाषा बोलतात. म्हणजे तू मी वरचा आणि तू माझ्या खालचा. आ? हाता खालचा. हा म्हणजे तू साहेब. मी मोठा साहेब, तू माझ्या हाता खालचा. हा मी तुझा पिय. त्या बाईला सांगायचं साहेबांना मराठी अजिबात बोलता येत नाही. साहेब फक्त इंग्रजी बोलतात. हा तुमचा बंगला अतिक्रमणात आलेला आहे, तो पाडायचा आहे. ते बुलडोझर आणून बंगला पाडायचा आहे. कारण मी तिथे गेल्यावर त्या बाईला सांगून देईन हा. हे साहेब हा. आहेत यांना मराठी जमत नाही. हा. हे फक्त इंग्लिश मध्ये बोलतात. हा, हा, हा. हा, मग तुमची इंग्लिश मग ती बाई म्हणेन बंगला पाडू नका, बंगला पाडू नका. हा. ज्यावेळेस 50,000चे 1 लाख रुपये द्यायला तयार होईल हा त्याच वेळेस माघारी घ्यायची. हा चालेल. तशी माघारी मग तिथे घ्यायची. गेल्यावर तू इंग्लिश का बोलशील त्या बाईसोबत? मी शिकवतो ना इंग्रजी. हा. हा. तिथे गेलं का याचा मराठीतून अर्थ असा होतो तुमचा बंगला अतिक्रमणात आलेला हा. आहे, तो पाडायचा. याचा मराठीतून अर्थ असा होतो. तुमचा बंगला अतिक्रमण मध्ये आलेला आहे हा पाडायचा आहे. हा. याचा अर्थ असं आहे. बर. आणि मी काय म्हणायचं? हा, मी म्हणलो का मी काय म्हणायचं? याचा मराठीतून अर्थ असा आहे का बुलडोझर लगेच तयारी. अख्खा भारत फिरलो पण अशी इंग्लिश कधीच पाहिली नाही. पैसा तुझा आहे का माझा माझाच आहे? पैसा. अक्कल माझी आहे हा, ना. बरं. 50,000चे 1 लाख रुपये पाहिजे ना. तू भाऊ इथं रेसर करून घे. तू माझा साहेब आहे ना. हा. हा, चल रेसर कर. हा बाई अतिक्रमण मध्ये बंगला पाडायचा हा. आहे. मग ती बाई तुला म्हणन हम्म. नका पाडू नका पाडू. मग तू काय म्हणशील? हा, मी लगेच रेसर. आईला मला वाटलं तू येड्याचा बाजार पेड्याचा पाऊस असं नाही. नाही भाऊ मला बी इंग्लिश येते. बरोबर हा, हा. पांघरून असं पण साऱ्या दुनियाचा कान कावळा निघाला. हा. हा. कोणा, तुटुना, तुटुना, नाही तर सरदारकीच्या गाडीवर किन्नर म्हणून राहतो रे. रसिक मायबाप आम्हालाही लांब जायचंय. या ठिकाणी खेळाची कामगिरी संपली असं जाहीर करतो. कार्यक्रम चालू असताना भावनेच्या भरात कलावंताच्या तोंडून काही शब्द अपशब्द गेला असेल तर त्या शब्दाची आम्हाला माफी करा. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.